नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. आपलं महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. आपण सध्या दादर परिसरात आहोत. हिंदुजा हॉस्पिटलच्या समोर हे वृक्ष उन्मळून पडलेला आहे आणि त्यामुळे येथे एक खांब देखील पडलेला आहे. या खांब पडल्यामुळे येथील वीज देखील खंडित झालेली आहे आणि हा सगळा परिसरामध्ये वीज गुल झालेली आहे, बत्ती गुल झालेली आहे. हे झाड पडल्यानंतर त्या झाडाची छाटणी करून आता वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी बेस्टचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. बेस्टच्या कर्मचाऱ्यांशी आपण बोलूया, नेमके कशा पद्धतीने ते इथे काम करत आहेत आणि काय त्यांना अडथळे येत आहेत. या ठिकाणी हे झाडांची कटिंग करण्यात आलेली आहे, मात्र ते अजूनही उचलण्यात आलेली नाहीये. यामुळे रस्त्यावरती वाहतुकीला मोठा अडथळा होताना दिसतोय. एकाच बाजूने सध्या इथे वाहतूक सुरू आहे. एक झाड पडलेलं आहे या परिसरामधीलच आणि बीएमसी ची गाडी आलेली आहे. झाड कटिंग करण्याचं काम देखील या ठिकाणी सुरू आहे. या पोलवरती हे झाड पडलेलं होतं. या ठिकाणी आपण यांना विचारण्याचा प्रयत्न करूया, बोलण्याचा प्रयत्न करूया. आपलं महानगरमध्ये आपलं स्वागत आहे. कशा पद्धतीने तुमच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे किंवा झाडं जी पडलेली आहेत त्यांच्या काढण्यासाठी काय उपाययोजना सध्या सुरू आहे? झाडं पडल्याबरोबर बीएसटीचं नुकसान देखील होत आहे. बीएसटीचे खांब जागोजागी पडतायत आणि बीएसटीचं याच्यामध्ये नुकसान होत आहे. बीएसटीचं नुकसान होता होता ह्या मुंबईचं देखील नुकसान होतं. जर बीएसटी जर समजा बंद पडली तर लोकांच्या घरच्या लाईट वगैरे चालू होतील, त्याच्यामुळे मुंबई अंधारात जाऊ शकते. अशा प्रकारे ना पुष्कळ नुकसान होत चाललंय. कारण पाऊस पण पुष्कळ पडतो आहे. जे जागोजागी झाडं पडल्यामुळे जे नुकसान होत चाललंय ना ते न भरून येण्यासारखं आहे. आज तुम्ही बघा, सकाळपासून आमचे या परिसरामध्ये किती ठिकाणी झाडं पडलेत किंवा बीएसटीचे पोल्स पडलेत? या परिसरामध्ये आता हिंदूच्या जवळ पडलेलं आहे. मला वाटतं बाजूच्या गल्लीमध्ये अजून तिथे 2 झाडं पडलेली आहेत. एक दादरला चैत्यभूमीच्या बाजूला एक गल्ली आहे, तिथे 2 झाडं पडलेली आहेत. तिथे देखील लाईटीचे खांब पडलेले आहेत. जागोजागी लाईटीचे खांबे, त्याच्यानंतर जे ब्रॅकेट आहेत बीएसटीचे हे पडलेले आहेत. बीएमसीचे कर्मचारी तुमच्या मदतीला आहेत का इथे? हो, नक्कीच. बीएमसीचे आम्ही आभारी आहोत. बीएमसीचे कर्मचारी देखील आम्हाला इथे मदत करतात. जसं इकडचे जे पोलीस अधिकारी, पोलीस वर्ग होता तो देखील इथं सकाळपासून होता. त्या लोकांनी देखील आम्हाला मदत केली. तसेच जेसीबी वगैरे आली होती, जे कॉन्ट्रॅक्ट वाले होते त्या लोकांनी देखील आम्हाला मदत केली. या सर्वांचे मी आभारी आहे. एवढ्या पावसामध्ये तुम्ही मात्र कायम काम करताय, तर तुमचं देखील कौतुक केलं पाहिजे. पाऊस पडत असतानाही तुमचे सगळे बेस्टचे कर्मचारी जे आहेत ते काम करताना दिसत आहेत. अगदी बरोबर साहेब. बीएसटी कर्मचारी हे पहिल्यापासून आज कोरोनाच्या काळामध्ये पण 24 तास आज बीएसटीचे कामगार काम करत होते. काम करताना आम्हाला असं पण वाटतं की कुठेतरी आमचा ना त्या कामाचा आम्हाला मोबदला असा मिळावा, जेणेकरून आमची आज मागणी होती जी राहून गेली होती महानगरपालिकेमध्ये विलीनीकरण. तर मला असं वाटतं की महानगरपालिकेमध्ये विलीनीकरण झालं तर आमचे बीएसटीचे कामगार अजून जोमाने काम करायला तयार होतील. आता हे जो पोल पडलेला आहे ते इथे नेमकं वीज गेलेली असणार, तर हे सगळं दुरुस्त होण्यासाठी किती वेळ लागू शकतो? जवळजवळ याला अजून एक 2-3 तास अजून जाऊ शकतात, की जेणेकरून हा पोल जो पडलेला आहे तो साईडला घेतल्याच्या वीज सुरू होईल. धन्यवाद आपलं महानगरशी बोलल्याबद्दल. आताच आपण बेस्टचे कर्मचारी अनिल तांबे यांच्याशी बोललेलो आहोत. त्यांनी सांगितलं की जवळपास 1 ते 1.5 तासामध्ये इथली वीज पुरवठा हा पूर्ववत होईल, मात्र हा खांब त्यासाठी कापावा लागलेला आहे आणि त्यानंतर येथील वीज पुरवठा पूर्ववत होण्याची चिन्ह आहेत. अशाच पद्धतीनं दादर आणि परिसरामध्ये अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत आणि वीज पुरवठा देखील अनेक ठिकाणी खंडित झालेला आहे. मात्र बेस्ट असेल, बीएमसी असेल, याचे कर्मचारी काही ठिकाणी पोहोचत आहेत आणि ते काम करताना देखील दिसत आहेत. आपलं महानगरसाठी उन्मेष खंडाळे, मुंबई.